माणसं आयुष्यात मिळतात, पण पवार साहेब आपल्यासारखा महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या राजकारणात एखादाच व्यक्तिमत्व अनुभवता येतो. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. 84 वर्षाचा असणारा योद्धा, विजयाची तुतारी नभानभाग या ठिकाणी अनुभवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे असणारे प्रेरणादायी विचार आपल्यासाठी निश्चितच महत्वाचे आहेत. आदरणीय सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, जरा जोरदार अनुभव द्या. जोरदार टाळ्यांचा गजरात अनुभव द्या. यांचे अच्छा धावपळ असा ऐकू की महाराष्ट्राची मोदी सरकार होती आणि कराची आमदार बाळासाहेब पाटील या ठिकाणी उपस्थित असलेली माझी जुनी सरकार माझे आमदार डॉक्टर चंद्रकांत बोरकर, माझे आमदार रवींद्र कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष पवार शेटे, ज्यांचे विचार या ठिकाणी ऐकले, महाराष्ट्राचे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, ज्यांनी हा सगळा सोहळा आयोजित करण्याला कष्ट घेतले आणि नव्या पिढीची नवीन दिशा दाखवण्याची काळजी घेतात. हसन यादव, नागरिक सरकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण, पतसंस्थेच्या संचालिका संस्थेचा चव्हाण, महिला नेत्या नैनित्य मुघल, प्रदेश उपाध्यक्ष सुजाता चावले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेंटर प्रमुख डॉक्टर जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ निर्णय, संघटनेतून कार्तिक चिट्टी, वशीद मुसया, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्राचे प्रमुख बाळासाहेब कदम, महाविकास आघाडीची काँग्रेस पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्या पक्षाचे जिल्हाधिकारी त्याचे पदाधिकारी आणि उपस्थित बंधू वेगळ्या दिवसातून आज तुम्हा सगळ्यांच्या समोर बोलण्याची संधी ही मला स्वतः मिळाली आहे. सुखदेव मला काही लोकांची आठवण आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी पहिल्यांदा 1967 साली नियोजन केलं आणि त्या दिवसापासून आजपर्यंत 55 वर्ष विधानसभा असेल, लोकसभा असेल, राज्यसभा असेल, कुठे ना कुठेही सातत्याने मी काम करतो आणि त्या काळात अनेकांचे माझे जीवाशी संबंध आहे. तसे ज्येष्ठ लोकांची आठवण मला करायची म्हणल्यावर आणि कोकण आणि विशेषतः चिपळूण याची आठवण मला झाल्याच्या नंतर एक नाव माझ्या पुढे पहिल्यांदा यायचं आणि त्याचं नाव बाळासाहेब सावंत आहे. मी ते सावंत आणि आम्ही लोकांनी एकत्र काम केलं. मला हेच समजलं. पण एक अत्यंत स्वच्छ कार्य करतात, अतिशय निष्ठावान असा भटाचा सर्व महाराष्ट्राच्या काँग्रेस पक्षाचं नेतृत्व केलेलं आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेलं अशी व्यक्ती म्हणून बाळासाहेबांची आठवण ही सरकारने आम्हाला लोकांना होते. अनेकांचे
मी नाना जोशीच्या घरी जाणार. नाना आमचे दिले सहकारी सागर कोकण सगळे घराघरामध्ये पोचलेले ते दुरुस्त होतं. अनेक प्रकारचे स्वच्छ आणि स्वस्थ विकास हे तिथे होते आणि त्यामुळे नानांची अर्थात मिळून साजरी होते. आणखी एक माझी सहकारी होती. कष्ट करणारा साधा कार्यकर्ता होता. त्याचं नाव बाळ माटे. बाळ माटे हे सुद्धा महत्त्वाचे सहकारी होते. अशा अनेकांच्या मी सामने असे केले. गोविंदराव विक्रम आणि मी देशाच्या लोकसंघाने बनवून एका संघटनेमध्ये काम करतो. लहान असल्यामुळे राज्य सरकारी बँकेत उशीर बँक आहे. त्या बँकेमध्ये अध्यक्षपद कोणाला करावं हा प्रश्न आम्हाला लोकांच्या समोर आला. मी राज्याचा प्रमुख होतो आणि हे सांगितलं की काम द्यायचं असेल तर तुम्ही गोविंदरावला त्या ठिकाणी अध्यक्ष करा. गोविंदराव निकामाला त्या ठिकाणी अध्यक्ष करायची भूमिका आम्ही लोकांनी त्या काळामध्ये घेतली. त्या अनेकांची साथ मला स्वतःला मिळाली आणि मी सगळी जीवाभावाची माणसं लोकांच्या हिताची दखल करण्याची भूमिका घेणारी माणसं आज त्याचे लोक नाही आहे. पण त्याचा आदर्श तुला सगळ्यांच्या समोर आणि आम्हाला लोकांच्या समोर आहे. आणि मला आनंद आहे की ते ज्या पद्धतीने काम करत होते त्याच पद्धतीने काम करण्याच्यासाठी आज या ठिकाणी एक नवीन कर्तृत्व आणि दृष्टी असलेला नेता तयार होतो आहे की ज्याचं नाव प्रशांत यादव हे या ठिकाणी माझा हा प्रयत्न असतो की नवीन नवीन लोक तयार करावे, त्यांना संधी द्यायची, त्यांच्यामार्फत महाराष्ट्राचा चेहरा बदलेल कसा याची काळजी घ्यायची. अनेक लोक साथ देतात, काही लोक निघून जातात. किती काही टीका करायची नाही. आता लोकांना इतर बोलत वाटतात माझ्या पुढेचं माझ्या नावाने येतात. तिच्यात फोटो लिहिलं, माझा फोटो आणि मला दाखवलं आणि मी येतोय असं लिहिलं. 2 दिवसापूर्वी तिच्या सभा झाली आणि सभेमध्ये एकाने सांगितलं तर येतोय अजून. आणि त्याला विनंती आहे की मी येतोय म्हणजे आलो आणि आता इथून रायगडला झालं. लोह्याला येतोय तर आणखी पूजा येतोय त्याचा फक्त लोकांना कळेल त्याला काय हा ज्यांच्या हातात सत्ता आहे त्या सत्तेचा वापर योग्य पद्धतीने केला जातो. ते राज्य पातळीवर येतो, केंद्र पातळीवर येतो. त्याचा उल्लेख आता बाळासाहेब सावंतांनी केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये छत्रपतीच्या पुतळ्यावर उभा केला. तिथं पाहिला आणि चौकशी केली. सरकारच्या वतीने आम्हाला सांगण्यात आलं मी नेव्हीला विचारलं. नेव्ही एकेकाळी देशाचं संरक्षण करते म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे नेव्हीसुद्धा माझ्या हाताखाली एकेकाळी होती. त्याच्या वरिष्ठांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी विचारलं ते कशामुळे झालं. ते राज्य सरकारला विचारलं आणि राज्य सरकारने सांगितलं की वाघा जास्त आला आणि वाघावर मुंबईला जाता शिवाजी पार्कला गेला असेल. शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे तुम्ही इंडिया गेटला गेला असेल. गेटवे ऑफ इंडियाच्या समोर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि हे पुतळे 80 वर्षाच्या पूर्वी मिळाले. समुद्राच्या जवळ आहे, भरपूर वारा आहे. त्या पुतळ्याला काही धक्का बसला नाही आणि करतो आणि
वाऱ्याहून काय सांगायचे स्वच्छ करण्यासाठी शौचालयाच्या उभारण्यासाठी सुद्धा भ्रष्टाचार नागरिकांचा सुद्धा आणि तिथे सुद्धा पैसे खायला कसे लोक मला आपल्या सैन्याला आपल्या अधिकाऱ्यांना आदेश देत त्यांनी आदेश दिला की तुम्ही खेळा फरक जात असाल ते शेतकऱ्याच्या शेताच्या पिकाच्या द्यायला त्याच्या देशाला सुद्धा हातात नसतात त्याचं रक्षण करा अशा फरक जातीच्या लोकांना घेऊन जा त्या सगळ्याच्या ईश्वरची तरतूद ही तुमची माझी जबाबदारी आहे आणि हे ठरवून द्यायचे ठरवले हा आदेश हा सल्ला ही भूमिका घेणारे शिवछत्रपती आणि त्यांचा प्रचार उजाळला जातो उल्हास करतो आणि एक प्रकारचं टीचर समोर देशामध्ये वाटतं त्याचा अर्थ भ्रष्टाचार कुठला विरोधात होतो मी काल सातारला आणि सातारला हेलिकॉप्टर मिळालं आणि याचं मला करायला जाऊन इच्छा येतो मी एक माझी एक सवय वेळ असला तर मी शक्यतो गाडी प्रवास करतो का आजूबाजूचं ठीक नसतात रस्त्यासमोर भेटतात काही निवेदनं देतात त्या निवेदनामध्ये त्यांचे काही प्रश्न असतात लोकांशी बोलता येतं एखाद्या विकास कसा झाला बघता येतं रस्ते कसे आहेत ते बघता येतं आणि म्हणून मी ठरवलं की हेलिकॉप्टर माझ्याकडे होतं पण मी सातारला हेलिकॉप्टर सोडलं आणि सांगितलं त्याला त्या दुपारी शिवपुरीला या त्याला हेलिकॉप्टरच्या पायलटशी सांगितलं तुम्ही शिवपुरीला जाणार म्हणजे हो त्याला हेलिकॉप्टर नाही घेऊन जा तर मला गाडी द्या त्याला असं वाटतं की गाडीला आणि कराचे सुखद प्रवास केला त्याचा शेवटचा जर लाभ होता तर महाराष्ट्रामध्ये इतके खराब रस्ते कुठे गेले आज सुखदमध्ये तुम्ही करार जाण्यासाठी एखादा पेशंट कदाच्या हॉस्पिटलला यायचं असेल तर माझी खात्री आहे की या रस्त्याने गेल्याच्या नंतर तो पेशंट निर्मा या रस्त्यावर गेल्याचं राहणार नाही त्याचा अर्थ मी चौकशी केली तिथे लोकांना विचारलं काही अधिकाऱ्यांना विचारलं हे रस्ते इतके खराब दिसले ते सांगितलं साहेब हे रस्ते 3 जण दुरुस्त झाले आणि 3 जण दुरुस्त झाल्याच्या नंतर आज त्याचा अर्थ स्वच्छ आहे की सरकारने धोरणं आपली पैसे पुरवले पण ते पैसे ते योग्य कामासाठी पुरवले त्याला माहिती 4 दिवसाच्या पूर्वी पुण्यामध्ये एक अपघात झाला तुम्ही कदाचित बघितलं असेल अपघात कसा झाला पुणे महानगरपालिकेचा एक शक पुण्याच्या रस्त्याने जात होता आणि जात असताना तो एका खड्ड्यात पडला अख्खा सेट खड्ड्यात पडला आणि तो रस्ता अलीकडे राज्य सरकारच्या धोरणात त्यांनी नवीन केलेला रस्त्याने जाणारा सेट त्या रस्त्यात खड्ड्यात जात होते आणि त्या खड्ड्यात पडतो त्याचा अर्थ काय त्याचा अर्थ स्वच्छ आहे की या लोकांना तिथं आणि किती भ्रष्टाचार करावा त्याच्या मर्यादा राहिलेली नाही आणि अशी किंमत शेवटी तुमच्यासारख्या नागरिकांना द्यावी लागते माझ्यासाठी व्यक्ती गाडी प्रवास करतो म्हणून माझ्यासारख्याला हे करतं की मुंबईला गेल्याच्या नंतर राज्याचे मुख्यमंत्री असो त्यांचे अधिकारी असो त्यांच्या नजरेवर ही गोष्ट आणण्याचं राहणार नाही आज हे तुमचे रस्ते खराब झालेले त्याला काही अर्थ नाही त्याच्या दुरुस्तीच्या उद्याचा विकास हा घ्यावा लागतो अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर सत्ता जिंकावी जाते सत्ता ज्याला मिळते त्यांनी
असेल तर जमिनीवर पाय ठेवायचे आणि सरकार नसेल तर चिंता करायची काम करत राहायचं. या जिल्ह्यात काय घडलं नाही. आणि जुन्या जिल्हा आहे, या जुन्या जिल्ह्यामध्ये एक मुख्यमंत्री, ते मुख्यमंत्री सिंधुदुर्गाचे. आणि अलीकडे मी बघतो की मुख्यमंत्री मी मुख्यमंत्री आहे. माझ्या घराची तुम्ही जी आज देशाच्या पालनामध्ये चांगलं काम करणारी व्यक्तिमत्वाचा व्यक्तिक आहे. नियमपणा हा तिथं वैशिष्ट्य आहे. पण मी अलीकडे बघतो सिंधुदुर्ग जिल्ह्याने एक मुख्यमंत्री केलं. माझ्यावरच त्यांनी काम केलं. त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण त्याचे चिरंजीव ज्या पद्धतीने बोलतात आम्ही, ज्या पद्धतीने स्वीकार करतात, मी महाराष्ट्राच्या इथल्या समजेत दुसऱ्या मुख्यमंत्र्यांची खुर्शीर पिढी या प्रकारची झालेली पाहिलेली आहे. आज त्या लोकांची भाषा ही कशा प्रकारची भाषा समाजामध्ये सगळ्या जातीचे धर्माचे लोक असतात. भारत हे राष्ट्र सगळ्या जातीचे भाषांच्या धर्माच्या लोकांचे. तिथे हिंदू आहे, तिथे मुस्लिम आहे, तिथे शीख आहे, तिथे ख्रिश्चन आहे. आणि तुमच्या राज्याच्या एका केंद्रीय मंत्र्याची मुलं मुस्लिम समाजाच्या समोरी या पद्धतीची जाहीर असणे पुन्हा पुन्हा करतात. त्यांना अंमल घालायचं काम तुम्ही केलं जात नाही. या उलट टेलिव्हिजनवर त्यांनी बघावायची काळजी घेतली जाते. तर काळच सत्य आहे की सत्ता ही डोक्यामध्ये दिलेली आहे. आणि ज्यावेळेस सत्ता डोक्यात जाते लोक कधीच येत होतात आणि त्यांना त्यांची सत्ता ती जातात. ही दाखवायचं झालं नाही. आज ही स्थिती आहे. त्यांना दोष द्यावा करणे मला कळते. आणि त्याचे कारण आज देशाच्या पूर्वी देशाचे प्रधानमंत्री काश्मीरला गेले, आणखी त्या ठिकाणी प्रचाराला गेले. त्यांचा अधिकार आहे. मत मागायचा त्यांचा अधिकार आहे. त्यांची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. प्रधानमंत्री एक संस्था आहे, सगळे आणि तिचा सन्मान ठेवले की तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे. त्याची काळजी आम्ही योग्य करतो. पण प्रधानमंत्र्यांनी सुद्धा सामान्य लोकांची अन्य घटकांची प्रतीक्षा केली होती. प्रधानमंत्री गेले करण्याचं काश्मीरमध्ये एक विशिष्ट स्थिती. काश्मीरच्या सीमा पाकिस्तानची सीमा आणि त्यामुळे आपल्या नेहमी त्या भागातली खबरदारी घ्यावी लागते. लोकांना एकत्र ठेवावं लागतं. प्रधानमंत्रीच्या ठिकाणी गेले, विरोधी पक्ष, तिथं काँग्रेस पक्ष आणि भाजप आपल्याचा पक्ष दोन्ही एकत्र निवडणूक एकत्र निवडणूक सरकारला गेली. त्या ठिकाणी प्रधानमंत्र्यांनी जाऊन विकासाचं काम मांडलं असेल विसरू शकलं. एखादं धोरण चुकीचं असतं तर त्यासाठी टीका केली त्यांनी मान्य केलं असतं. प्रधानमंत्री गेले आणि सांगितलं की काँग्रेस पक्ष हा लक्ष लावण्याचा पक्ष, काँग्रेस पक्ष हा गुन्ह्याचा पक्ष, काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचाराचा पक्ष. मोदी साहेबांना निरीक्षण करणार आहे, तुझ्या पार्लमेंटचा जाहीर निश्चित करणार आहे की या देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने प्रचंड आहे. तर त्या करण्याच्या माहितीमध्ये नेहरू परिवाराला विसरू शकत नाही. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर जवाहरलाल नेहरूंनी नवीन हिंदुस्थान उभं करण्याच्यासाठी जे योगदान दिलं हा या देशाच्या इतिहासाचा भाग आहे. स्वातंत्र्य जवाहरलाल नेहरू गेल्याच्या नंतर इंदिरा गांधींनी दुनियामध्ये या देशाची प्रतिष्ठा जी वाढवली ती आम्ही कधी विसरू शकत नाही. एका महिन्याने दुनियेमध्ये या देशाची इज्जत वाढवली
मला आठवतं मी एक दिवशी रशियामध्ये गेलो. रशियामध्ये गेल्याच्या नंतर तिथे एका अधिकाऱ्याने मला एक गोष्ट सांगितली. इंदिरा गांधी ठेवली. काय गोष्ट होती? इंदिरा गांधी प्रधानमंत्री त्या गेल्या रशियाला. रशिया आपला लिस्ट होतो. पद्धत अशी असते की एका देशाचा प्रधानमंत्री दुसऱ्या देशाकडे जातो तर त्याच्या स्वागताला त्या देशाचा प्रधानमंत्री म्हणजे इंदिरा गांधी उत्तरला राष्ट्राचा विरोध करावा त्यांना घ्यायला एक गृहमंत्री मंत्री सुद्धा नाही, कॅबिनेट मंत्री नाही, प्रधानमंत्री नाही. तिथं प्रधानमंत्र्यांच्यासाठी उचलायची जागा त्याला क्रेमलिन म्हणतात. तो वाला मोठा गावला आहे. इंदिरा गांधीची व्यवस्था क्रेमलिनने केली. इंदिरा गांधी उत्तरला विमानात त्यांच्या स्वागताला कोणी नव्हतं. भारताचे राजदूत त्याच्याकडे होते. त्यांनी सांगितलं इंदिरा गांधी माझी व्यवस्था केली. ते सांगितलं क्रेमलिनने रशियाचा प्रचार केली. इंदिरा गांधीने सांगितलं तुमचं काही कुठं आहे ते त्याच्या जवळ आहे. त्यांनी सांगितलं की क्रेमलिनला जायचं नाही, भारताचा राजदूत तिथे जातो तिथे जायचं आणि गाडी तिथे जायचं. राजदूताच्या आपल्या गाडी भारताच्या राजदूताच्या घरी त्याच ठिकाणी इंदिराजी तयार झाले. तिथं राजदूताच्या घराच्या जवळ भारताचे अन्य अधिकारी असतात. त्यांच्या मुलाला इंदिरा गांधी बोलवलं आणि त्या ठिकाणी मुलाच्या खेळ तिथं रशियाचे प्रधानमंत्री वाद होते आणि या मुलांची खेळ शेवटी रशियाच्या प्राईम मिनिस्टरने त्यांचे डेप्युटी प्राईम मिनिस्टर यांना भारताच्या राजदूताच्या घरी पाठवलं आणि इंदिरा गांधींची माफी मागितली की तुमचे स्वागत आणि राज्य शिष्टाचाराप्रमाणे केलं नाही. इंदिरा गांधींनी राष्ट्रपतीच्या प्रधानमंत्र्यांना सांगितलं असली इंदिरा गांधींचं नाही. मी 80 कोटी भारतीय प्रतिनिधी म्हणून तिथं आलेले आहे. त्यांचा जर अपमान असेल तर मला कशाची किंमत नाही. सगळं मी सगळं करायचं ते हिंदुस्थानच्या 80 कोटी लोकांची इज्जत ही माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहे. ही भूमिका इंदिरा गांधींनी केली. ते इंदिरा गांधीचे हास्य झाले आणि आज देशाचे प्रधानमंत्री होतात या कुटुंबांनी देशाला काय वास्तव फायदे राजीव गांधी देशासाठी सगळं त्यांची हत्या केली आणि हे झालं असताना सुद्धा ते गेल्याच्या नंतर त्यांच्या पत्नी सोनिया गांधी ज्यांच्या विरुद्ध आम्ही लोकांनी काही राजकीय भूमिका घेतली पण या देशाचा हिस्सा झाला आला तर सोनिया गांधींनी परदेशात परत जायचा विचार केला नाही. त्यांनी विचार केला की या देशाची राजनीती कशी वाटते आणि त्या आणि त्यांची पुढची पिढी आज या देशाचा भयाचा विचार करतात. एवढा त्याग करणारे देशाच्या संबंधित आश्रय असणारे ही पिढी असताना प्रधानमंत्री म्हणतात हे भ्रष्टाचाराची पिढी आहे. हे भ्रष्टाचाराचं घर आहे. भ्रष्टाचाराच्या 3 पिढ्या आहेत. माझ्या सरकारला आश्चर्य वाटतं की देशाचा प्रधानमंत्री कसं या पद्धतीने म्हणू शकतो आणि त्यामुळे काळजी करतात. ज्यांच्या हातात सत्ता त्या सत्तेचा गैरवापर केला जातो. त्या सत्तेचा गैरवापर करून तुमच्या मूलभूत प्रश्नाची सोडवणूक करण्याची जबाबदारी त्याच्याकडे व्यक्त केली जाते आणि त्यासाठी आज या देशामध्ये परिवर्तनाची गरज आणि ती परिवर्तनाची गरज काही प्रमाणातून लोकांनी भागवली. तर लोकसभेच्या निवडणुकीवर प्रधानमंत्री देशात जात होते 4 सुफा 400च्या खाली नाही या प्रकारच्या जागाचा हिशोब काढत होते. ते 4 सुफा
आणि निश्चित सुद्धा या दोन मुख्यमंत्र्यांची मदत झाली नसती तर दिल्लीचं मोदीचं सरकार हे तयार झाले पण तरी अजूनही याचं काही शिकलं पाहिजे त्या प्रकारची भूमिका दिसून जात नाही आणि त्या प्रकारची भावना टाकली आणि म्हणून आपल्याला आज एक वेगळ्या निवडणुकीला जावं असा देशाची निवडणूक झाली देशाच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने तुम्ही लोकांनी 7 लोकांनी 5 वर्षाच्या पूर्वीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा 1 खासदार निवडून माझ्या पक्षाचे 4 खासदार निवडून यावेळेला आम्ही सर्व एकत्र गेलो जनतेसमोर भूमिका मांडली आणि जनतेने 48 पैकी 31 खासदारांची निवडून दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने फक्त 10 जागा निवडून त्या 10 ते 8 जागा निवडून आल्या ते लोकांनी सांगितली ते साहस्य लोकांना आमची भूमिका पसंतली आणि म्हणून मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जातो आणि सांगतोय की तुम्ही देश पातळीवर योग्य विचार घेतला आता महाराष्ट्र मीच करायचे असते प्रगतीच्या रस्त्यावर यायचे असतील रस्ते आणि बाकीच्या गोष्टी सुधारायच्या असतील तर महाविकास आघाडी की काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना पक्ष आणि आम्ही स्वच्छधारी पक्ष आणि सगळेजण एकत्र जाऊन तुम्हाला शब्द देतो की तुमच्या साथीचा गौरव देशाचं महत्त्व राज्य म्हणून महाराष्ट्र केल्याशिवाय आला आहे साधी गोष्ट माझ्याकडे राज्याची सूचना होती कोकणासाठी काही ठरावाची चर्चा होती एक ठिकाणी घ्यायचं रोजगार हमीवर फळवा त्याचा फैलाव काय दिसतो मी अनेक हेलिकॉप्टरने जात असतो तिथून डोळ्याला किंवा आणि जेव्हा माझं हेलिकॉप्टर कोकणाकडे जातं आणि नजर खाली जाते सगळे डोंगर काजूची झाले आंबाच्या ठिकाणी हिरवगार सर्व हे मधले सगळे त्याचं कारण रोजगार झालेलं फलन व्यक्ती योजना ही शेतकरी आवडते आज कोकणासाठी न बघायचं असेल तो फलन असतो मत्स्य व्यवसाय असतो प्रक्रिया करणारे कारखानदारी असतो आणि त्याबरोबर अन्य छोटे मोठे उद्योग या संबंधीचा आधार असते देशात आम्ही लक्ष द्यायची गरज आहे आणि त्यामुळं माझी खात्री आहे की कोकणासाठी वगैरे झाला आहे तिसरा माणूस अत्यंत करणार की दाखवते हे कष्टाच्या बाबतीत कधी मागावी आणि कष्ट करणारा माणूस आहे त्याला कामाची किंमत मी दिली तर तो आणखी कष्ट करेल आणि महाराष्ट्राला मोठं करेल आणि त्यासाठी हे कार्यक्रम घेण्याच्या उद्देशी आज आणखी आवश्यकता आहे आणखी एक आवश्यकता आहे आणि ते म्हणजे पर्यटन त्या पर्यटनामध्ये उत्तम सुविधा त्याची केली गेली की या ठिकाणी आणखी विकास हा झाल्याशिवाय झाला आणि त्यासाठी असे राज्यकर्ते बदलले पाहिजे आणि हेच काम म्हणजे साहेब आपल्याला करायचं आहे मला आनंद आहे की सरकारचे यावरचं सरकार हे स्वयं काय करतात इथं काहीतरी मदत होते 40,000 50,000 दिवसात जून सुसर आजूबाजूला होतं त्याच्यावर प्रक्रिया करणारी SCCसाठी कंपनी उभी होते त्या कंपनीत तयार झालेला माल हा 6 ठिकाणी जातो आणि लोक आज कशाने त्या मालाच्या उद्देशात एक चांगली भूमिका करतात कोल्हापूर गेला गोकुळसारखी योजना आहे त्या त्याच्या लोकांचे संसार तुम्ही त्या ठिकाणी वारणा नगरला गेला तर वारणासारखी योजना आज त्या ठिकाणी झाली तिचे अर्थकारण बनवले आज तसेच रत्नागिरी जिल्ह्याचं अर्थकारण बनवायला प्रसाद जाधव जे काही कष्ट करतात त्या कष्टासाठी कृषी वाढ करण्याची शक्ती ते उरीत
उत्साही झालं पाहिजे आणि आपल्या द्वाराचा चेहरा हा वजन कथा असायला काम हवे हे गरजेचं पाहिजे आणि ते करण्यासाठी आम्हाला त्याची पूर्ण ताकद त्यांच्या आणि तुमच्या मागे राहील हा शब्द जाहीर करायला देतो आणि माझे दोन करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.